तर आपण या दुपारच्या सत्रामध्ये प्रगतिशील गावचे की ज्या गावामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आहे असे त्या गावचे उपसरपंच आणि थोडं मागं वळून बघत असताना ज्या गावची सरपंच पदाची धुरा अगदी तरुण वयामध्ये ज्यांच्या खांद्यावर पडली आणि ती पेलली त्यांनी, नुसती पेलली नाही तर इथल्या प्रत्येक माणसांच्या संदर्भात ते एकरूप झाले. गावासाठी मला काय करता येईल हा प्रश्न त्यांच्या मनाला पुन्हा पुन्हा सतू लागला आणि या प्रश्नांचं उत्तरच अशोकरावजी निपटे आज आपल्यामध्ये आहेत. या गावचे सरपंच आणि माजी सरपंच आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष आज आमच्यामध्ये आमचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गोविंद पांडव, आमच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनीषा ससाने हेही उपस्थित आहेत. खरं तर तुमचा मनापासून स्वागत आहे. या गावाच्या संदर्भामध्ये आपण मागे वळून बघत असताना तुम्हाला कोणकोणतं काय काय करावं वाटलं या गावासाठी, कोणकोणते प्रश्न तुम्हाला उपस्थित राहिले आणि त्या प्रश्नांचा उत्तर देखील कसं शोधलं तुम्ही हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व टीमला सांगा. प्रथमतः मी आपले लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांचं पिंपरखेडमध्ये स्वागत करतो. या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आणि हितचिंतक या नात्यानं मला अभिमान आहे या महाविद्यालयाचा. आमच्या गावाच्या संदर्भामध्ये व माझ्या सरपंच पदाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न केलेला आहे. खरं तर सरपंच पद म्हणजे मी काय राजकीय क्षेत्रामध्ये मला काय काम करायची कधी मुळात इच्छाही नव्हती. मी पत्रकार म्हणून काम करत होतो किंवा काम करण्याची माझी इच्छा आहे आजही करतोय. परंतु राजकारणात येण्याची वेळ ही योगायोगाने आली. कारण गावातले प्रश्न, गावातल्या लोकांचे प्रश्न, ज्या लोकांना आपण राहतो खातो त्यांच्यात वावरतो आणि त्यांच्यामध्ये बसता उठता त्यांचे प्रश्न आपल्याला समोर दिसायचे पण ते सुटत नसायचे. म्हणजे सुटायचे कसे, सोडवायचे कसे ह्यासाठी ज्यावेळेस शोध घेतला त्यावेळेस या पदाकडे यावं लागलं. लोकांनी ह्या पदावर बसवलं. हे पद ज्यावेळेस माझ्याकडे मिळालं सरपंच पद गावचं 2012ला, त्यावेळेस कधीही माझ्या असं डोक्यात आलं नाही की पद म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पदावर लोकांनी बसवले आणि त्या माध्यमातून गावातल्या प्रश्न कोणकोणते आहेत ह्याचा विचार केला आणि गावातील नागरिकांमध्ये मिसळून गावाचे विकास करण्यासाठी आपण घेतले. गाव हागणदारी मुक्त असेल, त्याचबरोबर गाव पाणलोट विकास असेल, गावातल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, जे शक्य ते आपण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही आज गावात पाहिलं पिंपरखेड गाव हे आज त्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय आणि गाव जर सुधारलं तर खऱ्या अर्थाने आपल्या ह्या पदाची खरी किंमत आहे. पद हे केवळ मिळवण्यासाठी नसतं तर ते गावाला पुढे नेण्यासाठी असतं. हे डोक्यात ठेवून आपण या ठिकाणी काम केले. गावामध्ये स्वच्छता अभियान तर लागलेलं तुम्ही, पण तुम्ही गावातले लोक बी हळूहळू आवाज सांगतात की खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत अशोकरावांना, त्यावेळेचे भूतपूर्व सरपंच आणि आजचे विद्यमान सरपंच उपसरपंच की हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी गावामध्ये वृक्ष संवर्धनही राहिलं पाहिजे यासाठी काही वेगळं काही केलं का? हागणदारी मुक्त गाव म्हणजे 2012 मध्ये तर आमचं गाव 100% नदीवर शौचालयासाठी म्हणजे जायचं. सगळ्या महिला हे ते आणि त्यावेळेस काही वाटत बी नसायचं. म्हणजे कितीही घरीची प्रॉपर्टी असली आणि घरात त्या बाईच्या अंगावर एवढं मोठं सोनं जरी असलं, 1-2 लाखाचं, पण त्या महिलेला नदीवर जावं लागायचं. ही परिस्थिती अत्यंत दयनीय आणि क्षीण वाटायची. वाईट परिस्थिती, वाईट अपमानास्पद परिस्थिती होती. मग मी लोकांना ते डोक्यात आणून दिलं. खरं तर मी पत्रकार संघाच्या माध्यमातून 6 गावं आम्ही हागणदारी मुक्त अगोदर केली होती आणि राष्ट्रपतीचा पुरस्कार आम्ही मिळून दिला होता अगोदरच. आणि पुढे मी सरपंच झालो. मग मला पहिलं माझ्या डोक्यात असं आलं की आपण दुसरे गाव हागणदारी मुक्त करू शकतो, माझं गाव का नाही. म्हणून मी पहिलं गावकऱ्यांच्या डोक्यात आणून दिलं की आपल्या महिलांची इज्जत जर आपण व्यवस्थित नाही सांभाळू शकलो, आपल्या महिलांना घरामध्ये संडास होणं गरजेचं आहे हे ध्यानात आणून गावकऱ्यांना पटलो. गावकऱ्यांनी एवढं सहकार्य केलं. त्यावेळेस 4,000 रुपये 4,600 रुपये मोदी साहेबांचं अनुदान होतं म्हणजे त्यावेळेसच्या सरकारचं. आणि मग तेवढं तर संडास होत नसायचं.
मग आम्ही गावकऱ्यांनी 6,000 रुपये गोळा केले आणि सरकारचे 4,600 असं करून आम्ही ते 10,000चं संडास विकत घेतलं. त्यासाठी तुम्ही गावात पहिली पाण्याची व्यवस्थाच निर्माण केली. गावामध्ये पाणी शौचालय म्हणजे पाणी आवश्यक हो. आहे. हा. पाणी नव्हतं. मग आम्ही त्यावेळेस तर मग टँकरने पाणी आणलं. मी सोडणापड्याच्या धरणावरून गावामध्ये 6 टँकर पाणी आणायचो रोज आणि ते पाणी गावाला पुरवायचो. संडास रूमला सुद्धा पाणी आम्ही म्हणजे पुरवलं, एवढं पाणी उपलब्ध केलं आणि लोकांना संडास रूम वापर करायची सवय केली. 650 लोकांनी आमच्या गावामध्ये संडास रूम बांधले. आज परिस्थिती एकही महिला बाहेर नाही. आज आमच्या गावातल्या 100% महिला शौचालयात बसतात. आरोग्यदायी वातावरण आहे. सर्व गावात स्वच्छता आहे, रस्ते चांगले आहेत, शाळा चांगल्या आहेत. सर्व जे काही पोषक वातावरण आहे ते सगळे गावाच्या विकास दृष्टी तुमच्याकडे आहे, पण त्याचबरोबर महिलांचा सन्मान कसा वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा कशी लावेल हे कार्य तुम्ही मोठे केलं. म्हणजे सामाजिक विकास सुद्धा तुमचा नक्कीच प्रशंसा करण्यासारखं आहे. नाही सर्वात महत्वाचं काय असतं, कोणतंही पद माणसाने पदावर ज्यावेळेस बसतो त्यावेळेस पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की हे पद आपलं नाही, हे पद आपल्याला गावकऱ्याने दिलेले, ह्याचा मालक गावकरी. बरोबर आहे. मग या गोष्टी करत असताना काही तुमचे समजा विरोधी गट असेल, पॅनल असेल, हो, या लोकांचं तुम्हाला सहकार्य तुम्ही घेतलं असेल त्या काळात, मग ते कशा पद्धतीने घेण्यात आलं? विरोध हा होतोच. तुम्हाला एक सांगतो, प्रगती ही कुणाला जमत नाही बरं का. मी तर राजकारणी स्वतःला मानतच नाही. माझ्या डोक्यात अजून मी नाही मी कधी राजकारणी आहे. मला राजकारण करायचं नाही, मला राजकीय गरज नाही. मला माझ्या गावाची गरज आहे. गावातला फाटका माणूस सुद्धा माझा पेक्षा मी श्रेष्ठ मानतो. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाचं हित बघूनच काम करता. सर्वसामान्य माणूसच डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर त्या गावाचा फायदा होऊ शकतो. ज्याला सामान्य माणूस कळत नाही त्यांनी मला वाटतं तरी पद घेऊ नये आणि तरी पदावर बसून विनाकारण गावाचं नुकसान करू नये, ते कोणी असो. धन्यवाद. पत्रकार, उपसरपंच, गावचे नेते, आम्ही पिंपरखेड गावामध्ये गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर या ठिकाणी राबवित आहोत. आम्हाला उत्तम सहकार्य गत वर्षी मिळालं, यावर्षी सुद्धा तुमच्याकडून आम्हाला उत्तम सहकार्य मिळत आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवाणी, महाराष्ट्र शासन आणि युवा आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार या सर्वांच्या वतीनं गावोगावी आज सर्वांना जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून मुलांचं आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, वृक्षतोड न होणं, वृक्ष संवर्धन करणं, पाणलोट क्षेत्राचा विकास, पडीक शेतीचा विकास, पडीक शेतीवर कशा प्रकारे काही शासनाचे उपक्रम, शासनाचे योजना आपल्याला राबविता येतील त्याचा विकास करणं आणि गावातलं पाणी गावात जिरलं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही आजपर्यंत ज्या योजना राबविल्या आहेत त्याचाच आम्ही एक भाग म्हणून या गावामध्ये जनजागृतीसाठी आलो आहोत. आपलं सहकार्य असंच मिळावं अशी शुभेच्छा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या कार्याला, गावाच्या विकासाला अनेक प्रकारच्या शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी सर यांच्यामार्फत आपणास देतो. आमचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अशोक खेत्री सर, आमच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनीषा ससाने मॅडम, मी स्वतः कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर गोविंद पांडव आणि सर्व आमच्या महाविद्यालयाच्या शुभेच्छा आपल्या गावासोबत आपल्या कार्यास आहेत. आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले हेतूक धन्यवाद. धन्यवाद. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय पंजाब काका मस्के पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे सचिव अमरसिंह मस्के पाटील, महाविद्यालयाचे आमचे गुरुवर्य प्राध्यापक खेत्री सर आणि आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक गोविंद पांडव सर, आमच्या मार्गदर्शिका ससाने मॅडम, सर्वांनी एवढी मेहनत घेतली आणि पिंपरखेडसारख्या गावाची निवड करून गावामध्ये विविध उपक्रम राबवले, गावाचं मनोबल वाढवलं. गावातील लोकांमध्ये जे काही वृक्ष संवर्धन असेल किंवा शेतीविषयक जे ज्ञान आहे, विद्यार्थ्यांना जे काही पोषक माहिती आहे ती वेळोवेळी दिली आणि त्यातून नक्कीच या गावाला या शिबिराचा फायदा झाला. टिळक महाविद्यालयाने वेळोवेळी जे काही गावासाठी केलेलं कार्य हे आमच्या कायम स्मरणात राहील आणि महाविद्यालयाच्या पुढील कार्यासाठी आमचं गाव ज्या ज्या वेळेस महाविद्यालय इथं उपक्रम राबवेल तिथं आम्ही सज्ज असू. धन्यवाद व्यक्त करतो सर्व महाविद्यालयाच्या